सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र अक्ष सहस्र पात सभूमिंग स्पृत्वा तिष्ठत दशांगुलम. इथून 10 अंगुळेवरती एवढं, आणि हे जे अंतर आहे ते आणि हे जे अंतर आहे हे याच्या डबल असतं. आता लोक म्हणतात कुंडलिनी जागृत करतात. बरोबर. एक गोष्ट सांगू, ही जर कुंडलिनी जागृत नसली तर या देहाला प्रेत असं म्हणतात. मी सांगितलं की डोळे आपले कानात घट्ट करायचे, बाहेरचं काय ऐकू येतं नाही, आणि डोळे बंद करायचे. ठीक आहे, करा. काय ऐकू येत आहे? कू 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 असं काय एक नॉईज आहे ते, तोच कुंडलिनीचा आवाज. स्वामी समर्थ महाराजांचा आता विलेपार्ल्याच्या मठामध्ये जो मोठा फोटो आहे, टेबल होतं त्याच्यावर झोपलो. रात्री 2:30 वाजता पार्श्वभागावर लत्ता मिळाली. कारकन वोट बहुत स्वतः क्या है कागद पेन्सिल, आणि त्यांनी 10 रात्रीत हे लिहिलं. कबूतर मी जवळपर्यंत आलो तर उडून जायची ना, नेहमी पायातच घुटमत राहायची. आणि त्यांना ते स्वामी तिथे दिसायचे आणि मला मी दिसत नव्हते. एवढं मी मूर्ख होतो. तर शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी, तो हा खेळ आहे. त्या DNA मध्ये जाताना 10⁻27 म्हणजे आता आपण नॅनो म्हणतो ना, -27 9 त्या नॅनोचा नॅनो की मणक्यामधून कुंडलिनी जाते. नाही, कुंडलिनी जर 10⁻18 असेल तर मणक्यामधल्या याच्यातून जाणार आहे त्याचं ॲम्पियर्स 10⁻8 अँगस्ट्रॉमचं. कुंडलिनीतून जाणारा मार्ग गुदाकडून तुम्ही एक गोष्ट करून बघ. बसलास ना की आपलं गुदद्वार आहे ते आकुंचन करायचं, त्याला अश्विनी मुद्रा म्हणतात. त्यांनी शिकवला, त्यांचं वय 2300 वर्ष आहे. अरे बापरे. बाबाजी माहोतर बाबाजी. तुम्ही जेव्हा स्वामींना योगक्षेम महाम्यम जे प्रश्न विचारलं होतं, तर स्वामीने तुम्हाला काय उत्तर दिलं? तेरे बाप का नोकरू फुल्या 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 रामद्वारे तुम रखवाले. त्याच्या बाहेर तू आतमध्ये नाही जाऊ शकत. मी रामाला मला भेटायला जायचं ना, नाही भेटू शकत. रामद्वारे तुम रखवाले. पण तो विश्वास एवढा पॉवरफुल असतो की राम तपस्वीसारखं काहीच न करता तिथे बसलेला आहे. हो, तो आपल्याला असा हलवतो, तो आपल्याला असा हलवत असतो. काहीच न करणारा तपस्वी राम इथे बसलेला आहे, तो आपल्याला समजवत असतो. आईन्स्टाईनला नाही कळला नियम निसर्गाचा, तो समजावून सांगतो तुला लिहून घे साचा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्ती केंद्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपला जो पॉडकास्ट आहे तो एक वेगळा ठरणार आहे, कारण का आज आपण कुंडलिनीबद्दल जाणून घेणार आहोत. एक टेक्निकल व्हर्जन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आज आपल्यासमोर प्रमुख पाहुणे म्हणजेच स्वामी कृपांकित, ज्यांनी कमीत कमी 3,500पेक्षा जास्त गाणे असे लिहिलेले आहेत आणि 28 पुस्तकंसुद्धा त्यांनी लिहिले आहेत. एक उत्तम लेखक, एक उत्तम गायक म्हणजेच आपले लाडके श्री सुभाष अवसरे काका. काका, तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्वामी समर्थ. बघा, आणि आज एक इम्पॉर्टंट म्हणजे मी आज काय प्रश्न लिहून आणलेले नाही. आज आपल्याला फक्त ऐकायचं आहे. तुम्हीही ऐका, मीही ऐकणार आहे. आज संपूर्ण जो घंट्याभराचा एपिसोड आहे तुम्हाला हा पूर्ण बघायचा आहे. खरंच मी सांगतो, भरपूर तुम्हाला शिकायला मिळेल. आजचा एकच विषय आहे कुंडलिनी. बस सर, सुरू करा. कुंडलिनी म्हणजे काय? कोण सांगतो ती कोण देवता आहे, कोण म्हणतो आणखीन काय आहे, कोण म्हणतो जीवनाला लागणारी ऊर्जा आहे. खूप असे लोक काय काय सांगतात. पण त्यांनी कोणाही अशी ही कुंडलिनी, हा तिचा आवाज किंवा हे तिचं दिसणं, हे तिचं रूप, असं कोणी दाखवलेलं नाही आहे.
आपण 2 मिनटं जरा गणपती बाप्पाची प्रार्थना करूया. ओके. ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनाम् उपवश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्राह्मणानां ब्राह्मणस्पत आन शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. गुरुनी शिष्याना, चांगल्या शिष्याना, चांगल्या गुरुनी यातल्या खूप गोष्टी दाखवल्या असतील. माझ्या नशिबाने मला 3 चांगले गुरु या जन्मात मिळाले. क्षीरसागर महाराज अहमदनगर, त्यांनी मला भक्ती शिकवली. गिरीशनाथ स्वामी यांनी अद्वैत शिकवलं. आणि डॉक्टर शशिकांत चिटणीस बाबा यांनी शक्तिपात दीक्षा दिली आणि कुंडलिनीच्या विषयात आम्ही प्रवेश केला. मला एक सांगा, तुमच्या घरात किती माणसं आहेत? माझ्या घरात 4. आता दुसरी मुलगी झाली, 2 मुली, मी आणि वाईफ. आपसात कितीदा भांडता? भांडणं एवढे होत नाही, पण कधी कधी असं होतं. बरं, बाकी तुम्हाला भावंड बिवंडी किती? हां, एक भाऊ एक बहीण आहे, आई वडील आहे. त्यांच्याशी किती भांडता? भांडतो, कधी काय जमलं नाही तर होतात भांडणं, मिसअंडरस्टँडिंग होतात चांगलं. पण तुमच्या दृष्टीमध्ये कधी अशी एक कुटुंब आले का की ज्याच्यातली माणसं आपसात भांडतच नाहीत, फक्त एकमेकावर प्रेम करतात? सर, असं कसं होऊ शकतं? शक्य आहे काय? समजा ती माणसं, ती जे कुटुंब आहे ना, हं. ते नुसत्या माणसांचं नाही, निरनिराळ्या सजीवांचं आहे. ओके. आणि ती करोडो अब्जो असे सजीव आहेत आणि ते एकत्र राहतात, गुण्यागोविंदाने राहतात आणि वर्षानुवर्ष राहतात. तुमच्या दर्शनात आले कधी? नाही. नाही? नाही. मग माझ्या डोळ्यांनी बघा ना, हे पुढे समोर बसलं आहे. हा जो देह आहे ना, किंवा हा देह म्हणा, हां. किंवा कुठलेही प्राणी म्हणा, सस्तन प्राणी म्हणा, हं. त्यांच्यात अब्जो प्रकारचे पेशी असतात. बरोबर. त्या एकत्र राहतात, बरोबर. गुण्यागोविंदाने राहतात, बरोबर. एकमेकाला मदत करतात. बरोबर. मग त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवणारा कोण आहे? खरं आहे. कुठलंही राष्ट्र तुम्ही बघितलं की त्याच्यावर एखादा माणूस आला, त्याने राज्य त्याच्यावर केलं, एकाधिकारी केलं, तरी भांडण सुरू होतात. रामराज्य होतं, त्याच्यातसुद्धा तो धोबी निर्माण झाला होता. राजा रामावर आणि सीतामाईवर. तो असा जर सर्वत्र होत असेल, अशा या देहामध्ये असं कुठली शक्ती आहे की जी तुम्हाला सर्वांना एकत्र ठेवते? सर्व जवळजवळ 84 लाख प्रकारच्या पेशी आपल्या शरीरात आहेत आणि त्या टोटल कित्येक अब्ज आहेत. बरोबर. त्या अब्जो पेशीनं एकत्र ठेवणारा काय आहे हे शोधायचं आहे आपल्याला. बरोबर. एक काम करा, तुमचे दोन्ही हात करंगळ्या घ्या, अशा हो, दोन्ही कानात टाकायचे. हां. आणि हां. मी सांगितलं की डोळे आपले कानात घट्ट करायचे, बाहेरचं काय ऐकू येता नाही. हो. आणि डोळे बंद करायचे. ठीक आहे. करा. काय ऐकू येत आहे? कू 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 असं काहीतरी एक नॉईज आहे ते. तोच कुंडलिनीचा आवाज, तेच कुंडलिनीचं गुणगुणणं. ते कुंडलिनीचं गुणगुणणं. ते कुंडलिनीचं गुणगुणणं आहे. ओके. कुंडलिनी आहे, हो. तुझ्यामध्ये कुंडलिनी आहे. हो. आता लोक म्हणतात कुंडलिनी जागृत करतात. बरोबर. एक गोष्ट सांगू, हो. ही जर कुंडलिनी जागृत नसली हो. तर या देहाला प्रेत असं म्हणतात. ओके.
म्हणजे हे छगनलालचे वडील मगनलाल. तर छगनलालला मी विचारतो, अरे बाबा वडिलांची तब्येत काय कशी आहे? त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये टाकले होते. तर मी त्यांना दुपारी विचारलं, अरे पप्पा की तबीयत कैसी है? पापा अच्छे है, अभी कल तक वापस डिस्चार्ज देंगे उनको. संध्याकाळी मी परत फोन केला तर म्हणाले क्या है? अरे नहीं पापा ऑफ हो गए, अच्छा. बॉडी शाम को वापस आएगी, पापा नहीं आएंगे. ओ. ते पप्पा हे जे आहे ना ते त्या कुंडलिनी आहे आतमध्ये म्हणून, बरोबर. नाहीतर त्याला प्रेत म्हणतात, त्याला बॉडी म्हणतात. बरोबर. आता हे तुम्ही बघितलं तर हा जो कू आवाज आहे तो आवाज येतो कुठून, कशा तऱ्हेने येतो, कोण सांगतं, कसं सांगतं, आणि जो कोणतं परमेश्वर म्हणतात, परमात्मा म्हणतात, तो कोण आहे तो तुम्ही बघितलेलं नाही, मी बघितलेलं नाही. बरोबर. त्याचं आपल्याशी संधान कसं साधतं, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याच्यासाठी आपल्याला विश्वाची निर्मिती कशी झाली याच्याकडे जावं लागेल. बरोबर. तिथे काहीच नव्हतं, संपूर्ण प्रकाशाचा टिपकाही नव्हता, काहीच नव्हतं, सगळं रिकामं होतं, काळोख किनाट होता. त्या काहीच नसलेल्याला वाटलं की मी आहे. काय? काहीच नसलेल्याला वाटलं की मी आहे आणि मी एक आहे. अहम ब्रह्मास्मी, एको अहम अहम ब्रह्मास्मी, हे त्याला वाटलं. आणि त्याला जेव्हा हे वाटलं तेव्हा तो आणि ते वाटणं या दोन गोष्टी झाल्या. बरोबर. आणि त्या दोन गोष्टी झाल्या, तो त्याचा विश्वास, त्याच्यातून हे जग निर्माण झालं. विश्वासातून निर्माण झालं म्हणून त्याला विश्व म्हणतात. आणि हे फक्त हा इतिहास सर्व आपल्या सनातन धर्मामध्ये विदित आहे. आणि त्यामुळे संस्कृत आणि भारतीय भाषामध्ये याला विश्व आणि विश्वास हे दोन शब्द जोडलेले आहेत. विश्वासातून निर्माण झाले म्हणून. बरोबर. तर तो जो विश्वास आहे की मी आहे आणि मी एकच आहे, तर त्यावेळी हा नाद निर्माण झाला. पहिल्यांदा काहीच नव्हतं, त्या ठिकाणी तो विश्वास निर्माण झाला की मी आहे. आणि मी आहे म्हणजे मी शून्य आहे की मी पूर्ण आहे. पूर्ण आहे तर किती आहे, मोठा आहे, काय आहे, पण किती, मोठा, लांब, हे सगळं जन्मलंच नव्हतं तेव्हा. बरोबर. कारण तेव्हा काळच निर्माण झाला नव्हता. अच्छा. तर मी आहे, त्याला पहिला प्रश्न जो पडला मीला, तो मी आहे. पहिला प्रश्न पडला मी आहे, पण मी शून्य आहे की पूर्ण आहे. आणि त्या क्षणी त्याला मी आता आहे आणि मग आहे ह्याची जाणीव झाली. आणि काळ निर्माण झाला. आणि काळ निर्माण झाल्यावर त्या काळाचं समीकरण, पूर्णपणे काळाचं समीकरण आहे, काळाचं गणित निर्माण झालं, त्याचं नाव प्रकाश. आणि तो जो निर्माण झाला तोच सेकंदाला 3,00,000 किलोमीटरच्या स्पीडने सुसाट निघाला, पसरत निघाला, सतत निघाला. असं निघत गेला असताना थोड्या वेळाने तो निघण्याचं बंद झालं. आणि आतमध्ये गोळा, आतमध्ये काही नाही, बाहेर काही नाही, असं तो पसरत गेला. आणि मग त्या अनेक किरणं झाली एकाची. आणि त्यांना वाटलं, अरे आम्ही अनेक कसे? कारण मुख्य काय आहे मी, तर मी एक आहे. एको अहम ब्रह्मास्मी. तेव्हा मी अनेक नाही ना, मी एक आहे या जाणीवेची,
त्या विश्वासाचा एवढा पगडा होता की तेच किरण आपल्या भोवती फिरायला लागले. जे 3 लाख किलोमीटर दर सेकंदाला जात होते त्यांची स्वतःभोवती फिरून जाण्याची दिशा कमी कमी होत गेली. आणि त्याच्यापासून पहिल्यांदा काय म्हणतात त्याला पदार्थ निर्माण झाला, प्रकाशाचा पदार्थ निर्माण झाला. मग पदार्थामध्ये प्लाझ्माच्या नंतर वायू, त्याच्यानंतर द्रव, त्याच्यानंतर घन आणि पदार्थातला सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे कृष्णविवर. अशी शून्य, प्लाझ्मा, वायू, द्रव, घन, कृष्णविवर आणि प्रकाश अशी प्रकृती जी आहे तिचे असे 7 पदरी प्रकृती आहे. पण त्याच्यावर सुद्धा संपूर्ण नियंत्रण मीच आहे. कारण मी एक आहे हा एक विश्वास त्या सगळ्यावर ठेवतो. आणि हे एवढे प्रचंड वजनाच्या गोष्टी आहेत, त्या एवढ्या प्रचंड वेगाने जात आहेत लांब. त्या सगळ्यांना साठवून आणि एवढ्या फिरत आहेत आपसात, तर त्यांना जागच्या जागेवर ठेवणं हे कसं होतं. एक दिवस सद्गुरूनं प्रश्न विचारला. म्हटलं हे सगळं गुरुत्वाकर्षण म्हणताय आणि तुम्ही हेही सांगताय की हे सगळं परत एकत्र येणार आणि मग परत शून्य होणार. पण आता तर ते एकमेकांपेक्षा लांब जात आहेत. त्यांच्यामधला जो डिस्टन्स आहे, जो अंतर आहे ते वाढतं आहे काळानुसार. आणि ते अंतर वाढतं आहे. संपूर्ण विश्व 30,000 किलोमीटर पर सेकंद या म्हणजे 1 त्या 10% एवढ्या गतीने वाढतं आहे. म्हणजे त्यांच्या 2 गोष्टीमधलं अंतर मधला जो गुरुत्वाकर्षण आहे ते कमी होतं आहे, नेहमी कमी होतं आहे सतत. कारण ते d² त्यांच्यामधल्या अंतराच्या वर्गाबरोबर आहे, तर ते कमी होतं आहे. मग हे जवळ कसे येणार, यांना जवळ आणणारे हे काय. तेव्हा सद्गुरूंनी एक कविता दिली. सद्गुरूंनी ह्या सगळ्या विषयावर म्हणजे प्रकाशाचं हे होतं, ह्या सगळ्यावर सद्गुरूंनी एकदा जे शिकवलं ते असं आहे. आईन्स्टाईनला नाही कळला नियम निसर्गाचा, तो समजावून सांगतो तुला लिहून घे साचा. सृष्टी काय असे जाणून घे तुझला, जे आभासतसे प्रकाशाच्या वेगाने विश्व पसरते हे जाणे. प्रकाशाच्या बाहेरी अंधारच रे राज्य करी. प्रकाशाहुनी अधिक गती नथ कोणाला नाच कसे. सृष्टी काय असे जाणून घे हे तुझला आभास तसे. प्रकाश जातो दूर असा परितीने तो येईल कसा. दूर जातसे विश्वाची मर्यादा सततची साची. प्रकाशाच्या आत परंतु प्रकाश परतून येत नसे. सृष्टी काय असे जाणून घे हे तुझला मी भासतसे. वा, शेवटी मी आहे ह्या मीच्या विश्वासाचा एक परिणाम गुरुत्वाकर्षण आहे. त्यानंतर ते प्लाझ्मामध्ये इलेक्ट्रॉन्स झाले तयार, प्रोटॉन्स झाले, न्यूट्रॉन्स झाले. ते कसे झाले तर त्यांच्यामध्ये एकापासून अनेक होण्याची, दूर जाण्याची, त्याच्या केंद्रापासून केंद्रोत्सारित होण्याची अशी ज्यांच्यामध्ये ॲटिट्यूड आहे, अशी ज्यांना इच्छा आहे. इच्छा आपण जिवंत माणसाच्या इच्छा म्हणतो तसं नाही, याची इच्छा ते, कारण सर्वातच जीव आहे.
निर्जीव काहीच नाही आहे, सर्वात मी आहे. तर त्याला वाटते आपण दूर जावं त्या प्रकाशाच्या गुंडाळीला, त्याला इलेक्ट्रॉन्स म्हणतात. पण ज्याला वाटतं आपण आतमध्ये जावं, त्यांचा चार्ज सेम आहे. त्याला वाटतं आपण आतमध्ये जावं, आपण एकमध्ये राहावं, तो प्रोटॉन. त्यामुळे त्याला मास आहे. आणि इलेक्ट्रॉनमध्ये असं जायची वृत्ती आहे, म्हणून त्याच्यामध्ये मास कमी आहे, फारच कमी आहे. आणि इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांना अवगुंठित करून घेतलं. कोण बाहेर कोण आत असं राहिलंच नाही. तो न्यूट्रॉन झाला. या न्यूट्रॉन्सपासून ॲटम्स झाले, ॲटम्सपासून निरनिराळे पदार्थ झाले. त्या प्रत्येक ठिकाणी मी अनेक आहे आणि मी एक आहे, या दोन वृत्तींमधून, अनेकत्व आणि एकत्व यांच्या लढतीतून, त्याला अनेकत्व म्हणजे प्रकृती आणि एकत्व म्हणजे परमेश्वर, शिव आणि पार्वती. जे तुम्ही म्हणतात ना, त्याचं मूळ रूप जे आहे निसर्गातलं, ते अनेक होण्याची वृत्ती आणि एक राहण्याची वृत्ती. तर शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी, तो हा खेळ आहे. बरोबर. तर ह्या खेळामध्ये हे सगळं होत असत. ही आजची पृथ्वी निर्माण झाली. मग ती पृथ्वी निर्माण झाली आहे, हे सगळं जे आहे ना, ते एक दिवस स्वामी समर्थ महाराजांचा, आता विलेपार्ल्याच्या मठामध्ये जो मोठा फोटो आहे, तर आमच्या इकडे ते पादुका घेऊन येतात ना अक्कलकोटचे लोक, त्यांच्यावर तो होता. तो एका टेम्पोमध्ये होता, आडवा घातला होता, असा उभा ठेवला होता, चांगला व्यवस्थित ठेवला होता. त्याच टेम्पोमध्ये तिथून निघताना, दैसरून निघताना तो त्या टेम्पोमधून मध्ये जाईना, व्हावे ना, म्हणून त्याने इथेच ठेवायचं, मग आम्ही घेऊन जातो म्हणून सांगितलं आणि इथे ठेवला. तर असा सरळ येऊन समोर ज्यांची घरं आहेत जिन्यामध्ये, त्यांच्या घरात जाताना अडकतोय. आणि असं वळून माझ्या ऑफिसमध्ये पिळगावकर साहेब आमचे घेऊन आले आणि अरे इथे ठेवतोस का? आणि म्हटलं मला काय विचारतो, मालक तो. म्हटलं थांब जरा, गादी ठेवतो खाली. गादी ठेवलं उभं आणि बसलं. काय करणार? आणि पिळगावकरांची आई आली, म्हणाली अरे म्हातारे आजोबा आहेत, त्यांना काय ठसका बिचका घालेल, पाणी ठेवते आणि जागा राहा समोर, कुठेतरी लांब तरी बोंबलायला जाऊ नको. तर म्हटलं ठीक आहे. म्हणून समोरच टेबल होतं, त्याच्यावर झोपलो. रात्री 2:30 वाजता पार्श्वभागावर लत्ता मिळाली, कारकन वोट भोसडी के सोता क्या है, या कागद पेन्सिल आणि त्यांनी 10 रात्रीत हे लिहिलं. वा, तुमच्या हातो. तो हात महत्त्वाचा नाही, कोणाच्या हातावर तसं नाही आहे ते. हो बरोबर. ते आणि त्यावेळी अवस्था असायची, रात्री 11 ते सकाळी 6-7 पर्यंत कंटिन्युअस चालू असायचं. कुठलाही रेफरन्स नाही, कुठलाही रेफरन्स बुक नाही, काही नाही. आणि तिथून मी राहायला एक बिल्डिंग सोडून होतो, म्हणजे फॅमिली. तर तिथून जाताना रस्त्यात जर कबूतर असतील तर कबूतर, मी जवळपर्यंत आलो तर उडून जायची ना नेहमी, ती पायातच घुटमळत राहायची. कुत्रे, ह्याच्यातले गल्लीतले कुत्रे जे येताना जाताना भुंकतात सगळ्यावर, ते येऊन अंग चाटायचे. आणि त्यांना ते स्वामी तिथे दिसायचे आणि मला दिसत नव्हते. एवढं मी मूर्ख होतो. त्या कबुतरं आणि कुत्र्यांपेक्षाही मी निकृष्ट होतो, हे लक्षात. बरोबर. आणि असा निकृष्ट होतो म्हणून ते त्यांनी मला सांगितलं, नाही तर सांगितलं नसतं. बरोबर. तर ते हे झालं पुस्तक आणि त्याच्यात हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. सृष्टीचा हे कसं झालं. मग त्या ह्याच्यात सजीव प्राण्यांच्या वेळी शेवटी DNA निर्माण झाला, की तो DNA असा आहे
की निरनिराळ्या याच्यातून आजूबाजूच्या सगळ्या केमिकल्समधून आपल्याला हवे ते केमिकल्स एकत्र करून तो स्वतःचंच असं हे बनवतो, एक स्वतःचंच केमिकल बनवतो. त्या केमिकलचे 2 फार महत्त्वाचे प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म, की तो जेवढं शक्य असेल तेवढं आपला फॉर्म्युला बदलू देत नाही. आणि दुसरं म्हणजे तो फार महत्त्वाचा आहे, आपल्या आजूबाजूचं आसमंतातून आपल्यासारखे आपल्याला लागतात ते सगळे अणू परमाणू जोडून तो त्यांच्यापासून आपल्यासारखाच दुसरा निर्माण करतो. ओके. सजीवामध्ये आणि निर्जीवामध्ये फरक एवढाच आहे की निर्जीव जो असतो तो आपल्यापासून आपल्यासारखा दुसरा निर्माण करू शकत नाही. पण सजीव या DNA मुळे सजीवामध्ये ते DNA बाजूला मग बाकी प्रोटीन्स हे जमून निरनिराळे सजीव निर्माण झाले. त्या सजीवामध्ये सगळ्या सजीवामध्ये हे 2 गुणधर्म आहेत की मी मरू इच्छित नाही, मी मरू इच्छित नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्यासारखाच दुसरा निर्माण करतो. तर आम्ही गाढव ना, काय वाटेल ते प्रश्न विचारायचो सद्गुरूंना. तर क्षीरसागर महाराजांना त्यावेळी ते प्रत्यक्ष बोलायचो ना, तर क्षीरसागर महाराजांना मी एक दिवस विचारलं, म्हटलं असं तुम्ही शिकवलं ते शिकवायचे म्हणजे काय, ते नगरला आणि मी कुठे बोंबलत असेल भिरेल ते थांबून राटकन येऊन सांगून जायचे. तर म्हणाले, त्यांना विचारलं, म्हटलं आता तुम्ही ब्रह्मचारी, मग तुमच्यामध्ये ही वृत्ती असेलच ना निसर्गाची, ती तुम्ही कशी कंट्रोल करता? अरे आम्ही गुरु पदाला गेलेलो लोकसुद्धा आमच्यासारखाच आम्ही, तुम्ही जे म्हणता की तुम्ही काय मी काय म्हणताय तुम्ही, तो म्हणजे हा देह, आणि आम्ही म्हणतो तो आमच्यासारखा एक आत्मा आम्ही निर्माण करतो, आमच्यासारखा एक शिष्य आम्ही, आमच्यासारखा ज्ञानाने तेवढा असलेला शिष्य निर्माण करतो. DNA. तर DNA जो आहे तो देहामधल्या जवळजवळ आपल्या देहामध्ये समजा कित्येक अब्ज पेशी आहेत जेवढ्या, त्या प्रत्येक पेशीला DNA, आणि त्या प्रत्येक पेशीशी ही कुंडलिनी बोलते. अच्छा. त्या कुंडलिनीची इलेक्ट्रो व्होल्ट्स जे आहेत ते त्या DNA जाताना 10⁻⁻27, म्हणजे आता आपण नॅनो म्हणतो ना, -27 9 त्या नॅनोचा नॅनो. बरोबर. आता लोक असेही सांगणारे आहेत, चुकीचं आहे ते, की मणक्यामधून कुंडलिनी जाते. नाही, कुंडलिनी जर 10⁻⁸ असेल तर मणक्यामधल्या याच्यातून जाणारं त्याचं ॲम्पियर्स 10⁻⁻8 अँगस्ट्रॉमच्या 10⁻8 10⁻10 एवढं आहे. त्याच्यापेक्षा छोटा जर त्याच्यातून जात असेल तर कुंडलिनी जाण्याचा जो मार्ग आहे हो तो आधी सांगतो. हां. कुंडलिनी जाणारा मार्ग गुदाकडून तुम्ही एक गोष्ट करून बघ. हां. बसलास ना की आपलं हे जे असतं, हां, माकड ते तिथून नाही आपलं गुदद्वार आहे, हां, हां. ते आकुंचन आवळून. करायचं. हो हो हो. त्याला अश्विनी मुद्रा म्हणतात अच्छा. गीतामध्ये. हां. ते केलं की तिथे स्टिम्युलेट होते कुंडलिनी. बरोबर. तिथून ती स्टिम्युलेट झाली की ती हळूहळू वरती येत जाते. हं. तर गुदातून सुरू झालं की गुदा आणि आपलं लिंग याच्या मध्यभागी कुंडलिनीचा मूलाधार असतो, पहिलं चक्र. तिथून ते सुरू झालं की असं 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 गेलं, इथून मूलाधारकडून आपल्या लिंगाच्या पाठी, तिथून बेंबीकडे इथे आलं, आणि तिथून तोच गोलाकार जाऊन छातीकडे हृदयात जमतो. तो असा अर्धगोलाकार झाला
तिथून असा उलटा जाऊन छातीकडून इथे येतो. इथून हे जे 6वं चक्र असतं त्या ठिकाणी एक त्रिकोण आहे. तुम्ही ज्यावेळी आतमध्ये ऐकत असता तर दोन्ही कानाच्या आतमध्ये जे कू चालू असतं ते 2 पॉईंट, आणि इथे ज्याला तुम्ही तिसरा डोळा म्हणता ते इथे आतमध्ये तिथे एक पॉईंट आहे. त्या 3 पॉईंटच्या मध्यभागून अशी जाते आणि तिथून मग ती सरळ होते आणि इथून वर येते. बरोबर. आणि इथून आणखीन पुढे जाते. ते पुढे जाते ते काय तर पुरुष सूक्तामध्ये लिहिलेलं आहे, सहस्र शीर्षा पुरुषा. सहस्र शीर्ष म्हणजे 1000 डोकी असलेला, सहस्र अक्ष 1000 डोळे असलेला, म्हणजे तो एकाक्ष वगैरे चांदोबातली गोष्टी होती ना तसा. त्याला एकच डोळा, एक डोकं आणि सहस्र पात, एकच पाय प्रत्येकी. असे 6 एक कॅरमची गोरी हे असतं ना, मध्ये क्वीन, त्याच्यानंतर 6, त्याच्यावर 12, त्याच्यापुढे 18, अशा तऱ्हेने इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स ह्याच्यात जसं दाखवावं ते संपूर्ण चित्र सद्गुरूंनी दाखवलेलं आहे. असं इथे असतं ते असं, आणि त्याच्यावरून सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र अक्ष सहस्र पात सभूमिंग स्पृत्वा तिष्ठत दशांगुलम. मी इथून 10 अंगुळेवरती एवढं, आणि हे जे अंतर आहे ते आणि हे जे अंतर आहे हे याच्या डबल असतं. हे त्रिकोणमिती आहे. त्रिकोणाचं बेसिक आहे की जसा त्रिकोण म्हणजे हा त्रिकोणी पिरॅमिड असा तयार होतो, आणि त्यालाच याच्यामध्ये हनुमान चाळीसा त्याचं सुरुवात होण्याच्या आधीचा जो दोहा आहे ना, श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुट सुधारी. तो निज मन मुकुट सुधारी म्हणजे हा इथून इथे, हा आतला आणि हा बाहेरचा. तसं सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र अक्ष सहस्रपात सभूमिंग स्थित्वा पुष्टिष्ठत दशांगुलम. आणि त्या ह्याच्यात त्यांनी याला त्रिपाद ऊर्ध्व उदयत पुरुषा पादोस्य हा भवत पुन्हा तथा विक्वंग व्यक्रामत्सा क्षणान शनेपदी. म्हणजे इथून तुम्ही वर गेलात 4थ्याला की संपूर्ण जगाशी कॉन्टॅक्टमध्ये येता. वा. तो हर सब पर राम तपस्वी राजा तिनके काज. तो राम तपस्वी राजा म्हणजे तो मी आहे, जो मी आहे तो. बरोबर. आणि तिनके काज सकल सुम साजा, तो जो करणारा हनुमान आहे तो विश्वास आहे त्याचा. वा. दोन्ही निर्गुण आहेत, निर्गुण निर्वाहकार आहेत, पण तो विश्वास एवढा पॉवरफुल असतो की राम तपस्वीसारखं काहीच न करता तिथे बसलेला आहे. हो, तो आपल्याला असा हलवतो, तो आपल्याला असा हलवत असतो. काहीच न करणारा तपस्वी राम इथे बसलेला आहे, तो आपल्याला बोलवत असतो. सद्गुरू तुम्हाला हे देतात म्हणजे काय करतात? सद्गुरू तुम्हाला कुंडलिनी जागृत करतात. म्हणजे कुंडलिनी जर जागृत नसेल तर तुम्ही मेलात. त्या 10⁸ च्या तुमचा मज्जातंतूची जी ही आहे फील्ड आहे, ती मज्जामधून जातो आणि त्याची एक फील्ड आहे. त्या ह्याच्यात त्या ह्याने तो हा जो 10⁻⁹ किंवा -18 चा स्रोत आहे त्याला लोकेट करणं, बरोबर, याची कपॅसिटी सद्गुरू देऊ शकतात. कुंडलिनी म्हणून जर तुम्ही विचार केलात की मी याची कुंडलिनी जागृत करतो, ते करतात म्हणजे काय करतो. आज मोठा धंदा आहे हॉटेलमध्ये राहणे वगैरे, आणि त्याचे 1 महिना प्रोग्राम वगैरे करून $1 मिलियन पर्यंत घेतात. बापरे. कर ते जाऊन कर तिथे अमेरिकेत कुठे बाकी करता गोष्टी. तर सांगतो, पण ते खरं करतात की नाही माहिती नाही. तुम्ही जर म्हटलं असं करून काय ती काढून करेल, नाही, ती त्यांना समजावावी लागते, त्यांना समजावावी लागते. त्यांना
त्यांना सांगावं लागतं की बाबा याला जरा दे, याला का त्याचं कल्याण होऊन देत. पहिली गोष्ट म्हणजे डोळे मिटायचे आणि ते कुंडलिनीचं गुंजन आहे ते ऐकत बसायचं. त्याचंच कुंडलिनीचं ध्यान करायचं. त्याचं सोडून बाकी कशाचाही विचार नाही करायचा. सकाळी उठल्याबरोबर कुंडलिनी वाजत असते, त्याकडे बसून परत झोपायचं. परत झोप लागली तर लागली, झोपण्यापूर्वी परत तेच ध्यान करून झोपायचं. कुंडलिनी त्या गुंजनामध्ये तुम्ही ओतप्रोत भरलात की खूप गोष्टी मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल, कालचे 3 जी चक्र आहेत ते आपण जे पाप करतो, काय 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 करतो, पाप म्हणजे कृती नव्हे. एखादा मर्डर केला तरी ते पाप नाही होऊ शकत. का बरं? कारण तुम्ही केलं आणि विसरून गेलात. मी नाहीच केलं म्हणताय. बरोबर. निष्काम जरा कॉन्ट्राडिक्टरी बोलतोय, पण ते समजलं. सद्गुरूंनी सांगितलं ते सोपं करून सांगण्यासाठी. शॉक ट्रीटमेंट आहे ते. हो. पण तुम्हाला कोणीतरी मारलं, पण तो दाखवदार आहे, ठोकून काढला पाहिजे असं आपण मनात ठेवलं मनात, पण त्याला नाही मारलं, ते पाप झालं, आतमध्ये राहिलं ते. आणि त्या ज्या स्मृती असतात आतमध्ये राहिलेल्या, त्या खूपदा निरनिराळ्या जॉईंट्समध्ये काय ते अशा तेलकट पदार्थ टिकून असतात आणि त्या निरनिराळ्या योगिक क्रियांनी ते विरघळवून ते काढून टाकावे लागतात. कामावाटे वगैरे त्या सगळ्या प्रकार असतात त्याच्या. तर ज्यांचं हे सगळं 3 चक्र क्लिअर झालेली आहेत, ती धुतली गेली आहेत पूर्णपणे, त्यांच्या कुठल्याही हे नाही, त्यांना अवधूत अवस्था म्हणतात की एवढी उच्च अवस्था आहे ती. मी त्याच्याबरोबर बोलणं सुद्धा ना कानफटात मारून घेतल्यासारखं आहे. पण ती अवधूत अवस्था पुढच्या कुठल्याही ह्याच्यासाठी आवश्यक आहे. 10%, 15% काही ना काहीतरी त्याच्यातलं क्लिअर झालं पाहिजे. नाहीतर एकदा तुम्ही आतमध्ये गेलात ना तिथे की मग थाटकन दुसराच विचार येतो, दुसरं काय होतं, तुम्हाला तुमच्या मनावर तुमचं हे राहत नाही, कंट्रोल राहत नाही, विचार नाही. तर त्याच्यासाठी ती अवधूत अवस्था करायची, त्याची खूप निर्णय पद्धत आहेत. तिथून तुम्ही आलात बेंबीच्या वरती हार्ट. हार्ट म्हणजे आपलं लेफ्टला असतं ते हार्ट नाही. हे हार्ट इथून हा आपलं निपल्स असतात ना ते जोडणारा पॉईंट हा, आणि हा मधला पोर्शन, ह्याच्यावरती एवढं ही जागा आहे. तुम्ही डोळे मिटून मी 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 असं करायचं आणि तुम्हाला जाणवतं की इथे तुम्ही आहे. मग इमॅजिन करायचं, कारण हे सगळं जगत इमॅजिनेशन आहे, विश्वच इमॅजिनेशन आहे. त्या मीच्या इमॅजिनेशन आता मी इमॅजिन करायचं आणि आपल्या देहातून आपण बाहेर बाहेर पडायचं. करू शकता, बिंदास करू शकता. भीती वाटते, घामाघूम व्हायला होतं, थोडं थोडं करा, काही करायची नाही. मी करतोय, करायलाच पाहिजे असं काय, त्याने कोण काय PhD देत नाही किंवा पैसे पण मिळणार नाही. इथून त्याचं तो समोर येऊन जे आपण मी उभा आहे ना त्याचं डोकं आणि ह्या ठिकाणी आतमध्ये घालायचं ते, आणि तो जो पॉईंट आहे मी म्हणून त्या मीवर ठेवायचं. बरोबर. थोडा थोडा वेळेवर वाढवत जा. हे अनुभव अप्रतिम असतात. त्याने काय मिळत नाही, आणि त्याने जर पिक्चर काय दिसत असतील, शिवा वगैरे, ते सगळे आपल्या मनातले खेळ आहेत. बरोबर. पण त्याने जी एक म्हणजे भीती वाटते, फाटते, घामाघूम व्हायला होतं, अंगात शिरशिर येते, ती एन्जॉय करा ना यार. काय मोठं आणखीन अध्यात्म ते काय आहे. अध्यात्म म्हणजे कुठला देवाला परमेश्वराला शोधायचं नाही, आपल्यातलं मीच शोधायचं आहे. पण तो मी कोण? तो मी म्हणजे मी नाही, तो मी म्हणजे तो. एक दिवस स्वामींनी असं एका भक्ताला झडकलं, क्या ढूंढता है तू? मैं क्या चल रहा है तेरा? वो मैं बोल रहा है ना, वो मैं हूँ.
तू क्या आहे रे. तर ते खडक ते जे भाषेत त्या अशा निराळ्या पद्धतीने बोलतात ते. पण ते बोलणं जे आहे ना ते परिणामकारक करण्यासाठी ते बोलतात. पण त्याच्यात मेख ही आहे की तो मी बाबी म्हणतोय ना तोच तो आहे. आणि म्हणून ते म्हणतात तुलसीदास सदा हरी चेहरा कीजे नाथ प्रजय महडेरा. माझ्या हृदयात येऊन राहा असं रामाला सांगतात. बरोबर म्हणजे तो निर्गुण निराकार आहे बरोबर. त्याला सांगतायत. आणि कोणाला सांगतायत हनुमंताला सांगतायत. आणि राम लक्ष्मण सीता सहज येऊन राहा म्हणून सांगतात. वा. आता शेवटचं जे पुस्तक आहे ना ते याच्यावरच आहे खरं म्हणजे. बरोबर. एनिवे चक्र उपचार आता इथे आहे. हो हे कुठे आहे तर तुमची जीभ आहे. जीभ ती जीभ अशी केली तर ह्याच्या सेंटरमध्ये इथे कुठलंही ऑर्गन नाही आहे तिथे रिकाम आहे. त्या ठिकाणी एक पॉईंट आहे ते तुमचं 5वं चक्र. ओके. हे चौथं हे चक्र 5वं. त्या 5व्या चक्रामध्ये तुम्ही आता जे जप करता मग अशी स्तोत्र म्हणता किंवा जे काय करता हां तर ते आपण पहिल्यानं वैखरीत गातो म्हणजे बोलतो. ते जीभ वैखरी म्हणजे तुमची जीभ फ्री आहे. जीभ अशी ठेवली थोडी व टाळूपर्यंत तर त्याला मध्यमा म्हणतात. ती आणखीन पुढे नेली की त्याला पश्यंतू म्हणतात. आणि त्याच्या पाठी नेली की त्याच्या मध्यभागी परा असते. परा या पॉईंटला शब्द किंवा कल्पना निर्माण होते. क्रिएटिव्हिटी निर्माण होते. आणि पश्यंतूमध्ये ती प्रकट होते व्हायला लागते. तेव्हा तुम्ही कुठलंही क्रिएटिव्ह काम करताना स्वतः जाऊन तुम्ही शवासन केलं आहे ना अमकीकडे लक्ष द्या तमकीकडे लक्ष द्या. तेव्हा असं इमॅजिन करायचं की मी तिथे जाऊन बसलो आहे. मी तिथे जाऊन बसलो आहे आणि जो काही मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो म्हणायचा. जे काय म्हणायचं ते म्हणायचं. म्हणजे बाहेर आवाज येत नाही. त्याच्या पुढचं जे आहे ना तर तिथे तुम्हाला सांगतात. सद्गुरू सांगतात ते तिथे सांगतात. सगळ्यात पुढची गोष्ट म्हणजे हा जो आत्मा हा जो त्रिकोण आहे त्याच्या सेंटरला तुम्ही जाऊन बसायचं स्वतःच्या. जीभ अशीच ठेवायची मात्र. तर तिथे तुम्ही गेलात जाऊन बसलात की तुम्हाला इथे वरती ते सेंटर दिसतं. हे सहस्रार दिसतो. हा अध त्रिपाद आहे आणि हा वरचा आहे. तिथून ह्याला त्याच 3 त्रिकोणाला जोडलं तर तो ऊर्ध्वत्युता त्रिपाद ऊर्ध्व उदयत पुरखा पादोस्य भवत पुन्हा तथा विक्वं व्यक्रामत्सा शनाना शने अभि. संपूर्ण जगाशी आणि परमेश्वराशी जोडलं जायचं आहे ना तुम्हाला तर तिथे जाऊन बसायचं. चांगदेव हे करायचे. चांगदेवांची गुरु मुक्ताबाई. मुक्ताबाई म्हणजे आपली मुक्ती नाही आपली मुक्ती आहे आपलीच आहे. ती आई आहे ती माझी. चांगदेव पूर्वी राजस्थानच्या तिकडे दंडकारण्याच्या तिकडे कुठेतरी होते आणि भारतावर तेव्हा राज्य होतं विक्रमादित्याचं. ते इथून मंगोलियापर्यंत इंडोनेशियापर्यंत आणि पलीकडे मक्केपर्यंत युरोपमध्येपर्यंत एवढं राज्य होतं. तो सतत मारामाऱ्या करत फिरायचा. इथेही त्याची बायकोचं नाव मुक्ताबाई. ती सगळं राज्य सांभाळायची. एक दिवस गोरक्षनाथ आले आणि म्हणाले अरे काय वेळेपणा करतोस. अहो मला 6 महिने द्या 6 महिन्यांनी मी येतो. ठीक आहे मग दिलाच प्रॉमिस दिला. हा विक्रमादित्याचा प्रॉमिस आहे आणि खरा होता. तर तिथे गेला तिथे आणि परत आला नाही. ते टायमात आले. आता ते नसताना ही संपूर्ण राज्यामध्ये कुठे लढाई झाली काय झालं सगळं व्यवहार सगळं ती बघायची एकटी. एवढी प्रचंड याची ताकदीची बाई होती. तिने त्यांची सेवा केली. महिनाभर थांबले आणि म्हणाले आता एक काम कर. तो काय एवढ्यात येत नाही. त्याला द्यायला माझ्या गुरुने जे दिलं होतं ते तुला देतो
आणि डोक्यावर हात ठेवला. तिला सर्व ज्ञान झालं. आणि महिन्याभराने साहेब आले. याने सगळे दागिने बिगिने आधीच उतरवले होते. चावी दिली, दंड दिला आणि काय ते दिलं. सांगितलं मी आता चालले, तुमच्यासाठी हे दिलं होतं गुरुजी त्यांनी. अरे ते कसं काय गेले? तुम्ही त्यांनी शब्द दिले, त्यांचा पाळला, तुम्ही तुमचा शब्द नाही पाळला. आता मी निघाले, मी नाही थांबू शकत. आणि ते निघून गेली. तिथे एका 7 वर्षाच्या चांगा नावाच्या मुलाने त्यांची सेवा केली. तिने त्याला हायेस्ट लेवलच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. तिने त्याला हे शिकवलं की इथे जाऊन बसायचं. मृत्यू आला की इथे जाऊन बसायचं थोडा वेळ. मृत्यू गेला की टाईम की परत आलं. असं तो 1400 वर्ष टिकला. आणि शेवटी तीच मुक्ताबाई, तिने त्याला सांगितलं मी येईन आणि तुला शिकवेन. मग तिने 3.5 वर्ष चांगदेवांना चांगदेव 65 माऊलीने लिहिलेली अद्वैताचा प्रचंड मोठा चुटकार ती शिकवली. आणि ज्ञाने माऊलीने हे दिला, माऊलीने समाधी घेतली. बाकी सगळे परत चालले आहेत. परत जाताना नामदेव होते, कोरा कुंभार होते, सगळे होते. मुक्ताबाई जरा गेली तिथे नदीकडे. थोड्या वेळाने प्रचंड प्रकाश आला. वीज तिच्यावर पडली की ती वीज होऊन परत गेली तेच कळलं नाही. निवृत्तीनाथ म्हणाले, त्यांना पहिल्यानं वाटलं होतं की नदीवर गेली, आईवडिलांनी नदीवर आत्मसमर्पण केलं होतं ना, जल समाधी घेतली होती, तसं काय केलं की करायला गेली की काय. पण मृत्यू, सद्गुरू म्हणतात आमच्यासारखे देहाचं संपूर्ण समर्पण पंचमहाभूतापैकी एका महाभूतात करतात. तिने तेजामध्ये केलं. आणि म्हटलं एवढं प्रचंड ॲटॉमिक बॉम्बसारखं हे होईल. नाही रे, करुणा असावी लागते. हे बघ, म्हणून तिथे दुर्वांचं एक बेट होतं, तिथे ती उभी राहिली होती. त्या दुर्वांच्या बेटातल्या एका पात्याला सुद्धा जळली नाही. त्याच्याबद्दल करुणा होती. तर तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर ह्या कोणी करू शकता. आणखीन एक आहे, लिहून घ्या. अ, ओ, उ, आ, ए, ई, अंग ह्या सुरामध्ये करताना पण एक गोष्ट आहे, जीभ तेवढीच हालताना जीभ फक्त हलवून पुढे मागे करून हे सूर बदलायचे आहेत. आ उ करायचं नाही. याला सप्तस्वर ओंकार किंवा याला तिबेटन ओंकार म्हणतात. हा त्यांनी शिकवला, त्यांचं वय 2300 वर्ष आहे. अरे बापरे. बाबाजी माहुतार बाबाजी. पण ते काय थोडं माहुतार बाबाजी मला काहीच माहीत नाही. नाही, ॲब्सोल्युटली माहीत नाही. मला 2-3 गोष्टी शिकवल्या त्यांनी. माहुतार बाबाजींनी आपल्याला काय शिकवलं? हे एक शिकवलं. आणि हवी तेव्हा हवीत त्या नागपुडीतून श्वास कसा करायचा ते शिकवलं. हवी तेव्हा हवी ती नाडी. पण ती गोष्ट कशी आहे, ते आले तसं जाणवतं. अच्छा, सांगा ना थोडंसं. ते आलं ते जाणवतं. हां. नेक्स्ट मोमेंट तुमचं ज्या गोष्टीबद्दल माहीत पण नाही, विचार पण नाही, कधीच विचारला नाही आणि कधीच तुम्ही कुठे शिकला नाही, ती गोष्ट सापकन येते आणि ही इज नॉट देअर. ओके. फ्रिक्शन ऑफ सेकंड्स इज जस्ट ते देऊन जातात. 1/10 ऑफ सेकंड पण नाही. बरोबर. दत्त साधना. दत्त साधना म्हणजे काय आहे? दत्त म्हणजे आत्ता. आत्ता, या क्षणी. आत्ता, या क्षणी. काल नाही, थोड्या वेळापूर्वी नाही, थोड्या वेळानंतर नाही, टाईमपास करून नाही, आत्ता. आणि त्यांच्या आईचं नाव काय? अनअसूया.
असूया, अनसूया नाही, असूया, ज्याच्यात असूयेचा लवलेशही नाही, फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेम ओथंबून भरलेलं आहे. सर्व जगाची माऊली, ते मातृत्वाची जी जाणीव आहे सगळ्या जगाच्या, ती जाणीव. आणि अत्री, वडील कोण? अत्री, अत्री, तीन नाही, एकच, वर्तमान, आत्ता. गोष्ट अशी आहे की असूया म्हणजे प्रेम असलं पाहिजे. ज्या ठिकाणी गुरुतत्व आहे त्या ठिकाणी एकत्वाचं तत्व आहे. सर्व एकच आहोत, आम्ही सर्व एकच आहोत हे, आणि ह्याच्यात प्रेम आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता आणि त्या ठिकाणी त्यांचे आपसातले हेवे दावे निरनिळ्या गुरूंकडे, गुरूंच्या शिष्यामध्ये त्यांचे पॉलिटिक्स चालू असतं, त्या ठिकाणी समजायचं की इथे गुरुतत्व नाही. बरोबर, क्लिअर कट समजायचं. तर माझा एक प्रश्न असा आहे की तुमची कुंडलिनी कधी आणि कशी जागृत झाली आणि लाईफमध्ये काय चेंजेस? काय झालं होतं, हां. गीतेवर कार्य चालू होतं. हं. गीता आणि ज्ञानेश्वरी घेऊन बसलो होतो आणि 5वा अध्याय चालला होता. पुढच्या आठवड्यात किंवा थोड्या वेळाने 6वा अध्याय सुरू होणार होता. आणि आमची वाईट सवय ना, भलते प्रश्न विचारायचे सद्गुरूंना, काही वाटेल ते विचारायचं. आणि मग स्वामी ते जायचे आणि स्वामी यायचे आणि कानपडात पण मारायचे भरपूर. कधीतरी शांतपणे सांगतो. तर त्या ठिकाणी चिटणीस बाबा होते माणगावला आणि सद्गुरू होते अहमदनगरला. हं. सद्गुरूंनी समाधी घेतली होती अहमदनगर. हां. 1999ला सद्गुरूंनी समाधी घेतली होती. हं. 2002ची गोष्ट आहे. आणि माझ्या सद्गुरूंनी विचार केला, काय हा मूर्ख आहे, असं ऐकणार नाही. त्यांनी डायरेक्टली टेंबे स्वामींना फोन लावला, म्हणजे तशा तऱ्हेने की बाबा हा वेडा आहे, तो काही प्रश्न विचारतो, तुम्हाला त्याचे प्रश्नाचे उत्तरं नाही देता येणार, तर त्याला कुंडलीनी त्याची काय जागृत करायचं काय असेल तर त्या तुमच्या शिष्याला सांगा, असं काय ते सांगितलं. जे काय असेल ते. तिथून मग जे पेंटिंग करतात दत्ताची पै, हां. त्यांना फोन आला हो. की अरे सुभाषला निरोप दे, ऋषीपंचमीला सकाळी 6 वाजता तुझ्या गुरूंच्या समोर नारळ ठेवून तिथे सुचिरभूत होऊन बस, बाकी काय नको करू. त्याच्या आधी मी 2 वर्ष विचारलं होतं, 2-3 वर्ष विचारलं होतं त्यांना की मला कुंडलींचं शक्तिपात द्याल का. विचारलं, त्यांनी नाही म्हणून सांगितलं, अजून वेळ आलेली नाही सांगितलं. मग मी विचारलं नाही पुढे, 1-2दा विचारलं, निर्लज्ज आहे त्याचा मी. आणि मी सकाळी बसलो, चोवळं घेतलं, घातलं, सद्गुरूंचे क्षीरसागर महाराजांच्या फोटोच्या समोर बसलो, नारळ ठेवला, साष्टांग नमस्कार घातला आणि बसलो. मला काहीच कळलं नाही. जेव्हा जागा झालो त्यावेळी संपूर्ण लाल, उकारी, लघवी आणि काय झालं होतं माहीत नाही, घामाघूम, आणि सगळं डोकं झुम 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 होत होतं, अंग भयंकर दुखत होतं. परत गेलो, सोवळं धुवायला टाकलं, आंघोळ केली थंड पाण्याने, परत दुसरं सोवळं घालून समोर येऊन बसलो. काय उपयोग नव्हता. तोपर्यंत घरात सगळी माणसं, म्हणजे जर त्यावेळी झालं असेल तर मी बोंब केली असेल, काय केली असेल, असं केलं असेल, तसं केलं असेल, सगळी माणसं सामसूम झोपली होती. आणि एकाच रूममध्ये, मोठी रूम होती पण एकाच रूममध्ये, मध्ये पार्टिशन 2 रूम असं वगैरे काय नाही,
सगळी शांत झोपली होती आणि मी जागा झालो. मी थोडा वेळ बसलो. फोन बिन तसे नव्हते ना त्यावेळी, त्यामुळे म्हणजे मग त्यानंतर बाबांना भेटायला गेलो. बाबांना भेटल्यानंतर बाबा म्हणजे चिटणीस बाबा, बाबांना भेटलं, म्हणाले हो झालं. मग त्यांनी त्याप्रमाणे काय काय करायचं ते करताना मग त्यांनी असं म्हणजे बोलतात कसं माहिती आहे ना, सगळे लोक बोलतात काहीतरी, तू वडवणं स्तोत्र बघ, विषय बदलला, संपला तिथे. तुझं काय विचारतोय पुढे काय लक्षच नाही, दुसरीकडे लक्ष. मग मी तिथे शोधतोय लोकांना विचारून, तर तिथेच मिळालं वडवणं स्तोत्र. म्हटलं हे मिळालं, हां ते घेऊन जातो. तेव्हा ते वडवणं स्तोत्र अनेक वेळा म्हटलं. त्याच्यातून हे यश त्रिपादवृद्ध वगैरे ते त्याचा जो भाग आहे ना, तो त्याच्यातून पहिल्यांदा मिळाला. मग त्याची साधना करताना मग बाकीचं मिळालं. पण ते सद्गुरूंनी सांगावं लागतं यार, आपली अक्कल नाही. पण ते जे सप्तपद ओंकार जो आहे ना, तो कोणी करायला हरकत नाही. त्याच्यात कुठल्याही तऱ्हेची रिस्क नाही आहे. बाकीचे ते मीची ही आहे, त्याच्यावरून हे करणं, ते तुम्ही त्याच्यात जर मी करतोय असं ठेवलं तरी. आठवं चक्र, हां, आठवं चक्र म्हणजेच तो वरचं. हो, 8वं चक्र म्हणजेच तो मी, जो जिथे मी बसलेला आहे किंवा जिथे राम बसलेला आहे, सबपर राम तपस्वी राजा जो बसला आहे ना, ते 8वं चक्र. एक पॉईंट आहे आणि त्या पॉईंटवर स्वतः जाऊन बसायचं आहे. आणि स्वतः बसताना बसणं म्हणजे असं नसतं, मी बसणं असं नसतं. कारण मी बसतो म्हणजे सगळं शरीर असतं, आपलं कुले असतात, कुलेवर बसतो असं नाही. मी हा आहे तिथे चमकत आहे आणि तो मी आहे, एवढीच बिलीफ. बाकी शरीर सगळं पाठी टाकून गेलेलं असतं, त्याशिवाय तिथे एंट्रीच नाही आहे. हां, तो सहस्राराच्या पलीकडे तुम्हाला जायचं असेल ना, तर तुमचा देहभाव जो असतो तो पाठी ठेवावा लागतो. आपसा आपण कधी केलंय का? अरे रोजच प्रयत्न करतो मी ऱ्या, जमत नाही. नाही तुला सांगतो तुला काय ते त्याच्यात ते हे काय रे, राम दुआरे तुम रखवाले आहे ना, हे राम दुआरे नाही आहे, हे रामद्वारे आहे. हे जे आहे ना त्याचं द्वार आहे इथे, म्हणून सांगतो. ते आता जे करून घेतलं ना त्याच्यात खूपशा शुद्धता करून काय काय करून त्याचे अर्थ सांगून बदलून, रामद्वारे तुम रखवाले, त्याच्या बाहेर तू आतमध्ये नाही जाऊ शकत. मी रामाला मला भेटायला जायचं ना, नाही भेटू शकत. रामद्वारे तुम रखवारे होत ना आज्ञा बिन पैसा रे. पैसाने म्हणजे पैसा नाही, पैस म्हणजे ताकद, तुमची लायकी आल्याशिवाय. आणि लायकी म्हणजे काय की मी शरीर नाही, ही बिलीफ वाढल्याशिवाय ते जातात येत नाही. आणि मग त्याच्यानंतरचं जे आहे ना, त्याच्यानंतरचं काय, सब सुखल आहे तुम्हारी शरण, तुम रक्षो काहू को डरना. शरण म्हणजे काय, शरण म्हणजे पूर्वी शर घ्यायचे आणि धरायचं, मारायचं, बाणायचं, दुसरं मारायचं, समोरचा तो हवेत उडवतो, तिसरा मारणार, तो मारायला त्याने नेम धरला नरडीचा आणि मग हात घालतो तर शरत नाही. अरे आता काय जे होईल ते, ती जी अवस्था असते ना त्याला शरण अवस्था असं म्हणतात. शरणम, शरण. अरे काय एक एक गोष्टी शिकवल्यात. ट्रेनमधून जाताना, बसमधून जाताना मुलींना बाजूला येऊन बसले आणि शिकवलं नाही. वा, कोणच बसलं नाही तिथे मुलूंपर्यंत, लोक उभे होते आणि तिथे बसलंच नाही कोण. 2 तिकीट काढ म्हणून सांगितलं मला. अरे अशी गुरु शिरसागर महाराजांची गोष्ट. थँक्यू सो मच, तुम्ही आपल्या चॅनलमध्ये. अरे ते हे बोलणारा, हे बोलवणारा, हो, हे सगळं शिकवणारा, हो, तो तूच आहेस रे. म्हणजे तो मीच आहे. करेक्ट. तो स्वामी आहे, स्वामी. मी स्वतः माझ्या आत्मजीवाला मी म्हणतो तो स्वामी. मला जाता जाता तुम्ही जेव्हा स्वामींना योगक्षेम महाम्यम जे एक प्रश्न विचारलं होतं, आता तुम्ही करता करविता तुम्ही आहे, आता माझं काय काम, तर स्वामीने तुम्हाला काय उत्तर दिलं?
तेरे बाप का नौकर हूँ, फुल्या फुल्या फुल्या। करेक्ट। योग बोले तो क्या मालूम है? हाँ योग बोले तो तेरे से मेरे को जोड़ने वाले जो धागा है ना, बहुत छोटा धागा हाँ है, हिम्मत तोड़ के दिखा। तोड़, है हिम्मत, टूटेगा नहीं रे। उसका क्षेम मैं देखता हूँ, वो टूटे नहीं टूटे वो मैं देखता हूँ। आई बात समझ में? तोड़ता है योगक्षेम। बाप का नौकर तेरा, बाप का नौकर तेरा, काम कर। नाही, खूप छान बघितलं. आजचा एपिसोड म्हणजे इतका छान रंगला आहे आणि इतके जे काही तुम्हाला डाऊट्स होते आणि आज खरंच एक असा टेक्निकल, म्हणजे मी इतर सर्व पॉडकास्ट बघत होतो ज्यामध्ये कुंडलिनी जागृत करणं आणि कुंडलिनीबद्दल भरपूर लोक काहीतरी बोलत आहेत, पण आज एक टेक्निकल व्हर्जन मी तुमच्यासाठी आणायचा प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटतं की भरपूर लोकांना ते कळलं आहे. थँक्यू सो मच मित्रांनो. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही आम्हाला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा अजून एक धमाकेदार एपिसोड मी लवकर तुमच्यासाठी घेऊन येत आहे. श्री स्वामी समर्थ. आणि याच्यावर सद्गुरूंनी एक छान पाळणा रचला आहे क्षीरसागर महाराजांनी, तुम्ही गातो खूप ठिकाणी. जो 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 रे बाळा दत्ता, जो 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 रे, जो 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 रे बाळा दत्ता, जो 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 रे. जगताच्या भूषणा अत्री मुनीच्या नंदना, अंगाई गाई अन असूया माता, अंगाई गाई अनसूया माता, जो 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 रे, जो 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 रे गाळा दत्ता. बोला, जो 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 रे. रे कस म्हणू तुम्ही तीन, रे कस म्हणू तुम्ही तीन. अहो कसं म्हणू, तुम्ही तर माझी मुलं ना, पण रे कसं म्हणू तुम्ही तीन. पण मला एकत्वाची जाण, सर्व काळांचा तू आश्रयदाता दत्ता, सर्व काळांचा तू आश्रयदाता. जो 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 रे, जो 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 रे बाळा दत्ता, जो 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 रे. जो 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 रे ब्रह्मदेवा, जो 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 रे ब्रह्मदेवा. उत्पत्तीच्या संभवा, उत्पत्तीच्या संभवा. भूतकाळाला निजवी आता, भूतकाळाला निजवी आता. जो 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 रे, जो 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 रे बाळा दत्ता, जो 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 रे. जो 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 रे महादेवा, महालयाच्या तांडवा. जो 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 रे महादेवा, महालयाच्या तांडवा. भविष्य काळा निजव मनीच्या, भविष्य काळा निजव मनीच्या. जो 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 रे, जो 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 रे बाळा दत्ता, जो 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 रे. शिव ब्रह्म्याना निजवून, विष्णू सदा करी जागरण. विष्णू शिव ब्रह्म्याना निजवून, विष्णू सदा करी जागरण. निर्विकार होण्याकरिता, कारण काल काय केलं त्याचे डोक्यात टेन्शन, उद्या काय करणार त्याचं प्लॅनिंग, आणि त्याच्यात भूतकाळ भविष्य वर्तमान काळ निघूनच जातो.
तर म्हणून तुम्हाला जर विकारच नको असतील, विकार हे 2 काळामध्ये जन्मतात, भूत आणि भविष्यामध्ये, तर विकार नको असतील तर तुम्हाला वर्तमानात राहायचं. जो 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 रे बाळा दत्ता, जो 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 रे.